सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 207. मग आता आर्यन बाबू त्यांच्या प्रिन्सला खूप लाडालाडात बोलायला गेले, पण पुन्हा प्रिन्सने त्याच्या प्लॅनवर फुली मारली आणि आर्यनसोबत कसलाही समझोता न करता दिलजमाई करण्याच्या त्याच्या प्रस्तावाला रिजेक्ट केलं आणि त्याच्या अंगावर दुधाचा फवारा उडवला. आणि आर्यन रागारागात कपडे चेंज करायला गेला आणि सगळे त्याला हसत होते. आणि आर्यन बेडरूममध्ये जाऊन कपडे काढून बेडवर फेकले, बाथरूममध्ये गेला आणि तोंडावर पाणी मारत मारत प्रिन्सला शिव्या देत होता आणि म्हणत होता, माय गॉड, धिस इज व्हेरी इरिटेटेड. आणि सगळ्यांना त्याचंच कौतुक आणि म्हणे त्याच्यावर प्रेम करा. प्रेम करायला गेलो आणि त्यानं मला दुधानं आंघोळ घातली, पण तरीही मिस्टर आर्यन काहीही बोलायचं नाही, सगळं त्याचंच कौतुक आणि सगळेजण त्याचंच खपवून घेतात आणि आपणही त्याचंच खपवून घ्यायचं. डफर मिस्टर आदित्य देसाई. खूप राग येतोय मला. रागवायला गेलं की नाणी आडवी पडते, नाहीतर दादीमा आहेस त्याची सॅड घेऊन मला भांडायला. रात्रीचा मूडसुद्धा खराब झाला त्याच्यामुळे. तरीही मी त्याच्याशी गोड बोलतोय ना, मग तो का नाही बोलत माझ्याशी, असं आर्यन तन तन करत पुन्हा कपडे चेंज करत होता. आणि तन्वी म्हणाली, शेवटी मी म्हणत होते तेच बरोबर आहे ना. आर्यन बाबू प्रिन्सला खोटं खोटं म्हणवण्याचं आणि प्रेम करण्याचं नाटकच करत होते आणि सगळं लक्ष मात्र बायकोवर होतं. म्हणजे कसं, कही पे निगाहे कही पर निशाणा, असं काम होतं आर्यन सरांचं. आणि खरंच लहान मुलांना कोणाचं मन कसं आहे हे लगेच कळतं. मग आता स्वीटी नाराजच होती. ती खात नव्हती नाश्ता आणि 2 बेबींची आई होती, त्यामुळे तिला दूध कमी पडता कामा नये म्हणून तन्वी म्हणाली, आता तू काय बघतेस, तुला काही वेगळं सांगावं लागेल का, घे आणि खा. तसं स्वीटीनं अर्जुनकडे बघितलं आणि अर्जुन तिला म्हणाला, खा बेटा, तुझे बेबी अजून लहान आहेत आणि आईनं वेळेवर खाणं पिणं केलं पाहिजे. स्वीटी तरीही खात नव्हती आणि तिला हुंदका दाटून आला होता आणि काल रात्रीपासून तिची अवस्था अशीच होती. स्वीटीच्या डोळ्यात पाणी साचलं आणि ती रडायला लागली. आणि तिला रडताना बघितलं. कुणाल आणि रिया काहीच बोलले नाहीत. आणि अर्जुन उठला, तिच्या खांद्याला पकडून समजावत म्हणाला, स्वीटी बेटा काय झालं, अगं कशाला रडते, आज तुझं बोलणं इतकं मनावर घेऊ नको, तनू तू सांग ना हिला. आणि तन्वी म्हणाली, स्वीटी आता हे काय आहे, मी तुला काहीतरी बोलले का, मग तू का वाईट वाटून घेतेस. हे बघ, यामध्ये तुझी काहीही चूक नाही आणि ज्याची चूक आहे त्याला मी बोलले, त्याच्यावर तर काहीच परिणाम पडला नाही. रात्री तेवढं शांत बसला, पण सकाळी उठून पुन्हा बोलायला लागला ना, तसंच तूही राहा. चल आता खाऊन घे. तरीही स्वीटी हातामध्ये चमचा पकडून नुसती प्लेटमध्ये फिरवत होती. आणि आता अर्जुननेच स्पूनमध्ये नाश्ता घेतला आणि तिच्यासमोर चमचा पकडला आणि म्हणाला, खा, टेन्शन घेऊ नकोस. आणि मग स्वीटीनं खायला सुरुवात केली. मग आर्यन खाली आला, पुन्हा प्रिन्सकडे थोडंसं रागात बघितलं आणि आता त्याला बोललाच नाही. गुपचूप नाश्ता केला, ब्लेझर खांद्यावर टाकलं, बॅग हातात घेतली आणि अर्जुनला म्हणाला, डॅड मी निघालो, तुम्ही कधी येत आहे. आता अर्जुन सरांचा पाय निघत नव्हता रोजच्या सारखाच. त्यांना अजून थोडंसं प्रिन्ससोबत खेळायचं होतं आणि ते म्हणाले, टायगर तू पुढे हो, मी येतोच. आणि आर्यन प्रिन्सेसकडे गेला, तिच्या कपाळावर एक छोटासा किस केला आणि म्हणाला, बाय बाय माय डॉल, आणि निघून गेला. प्रिन्सकडे आर्यननं अजिबात म्हणजे अजिबात बघितलं सुद्धा नाही. आणि आता प्रिन्सला सुद्धा कुठं देणं घेणं होतं डॅडीचं. त्याला तर समोर दादाजी दिसत होते. आणि अर्जुन खुर्चीतून उठला तसा प्रिन्स हलायला लागला, अख्खी बाबा गाडी हलवायला लागला. अर्जुनने उचलून घ्यावं म्हणून. आणि आता अर्जुन मुद्दाम म्हणाला, तनू याची गंमत बघ बरं का. आणि अर्जुन त्याच्या गाडीपर्यंत गेला. प्रिन्सने त्याच्याकडे खूप अपेक्षेनं बघितलं. आता दादाजी आपल्याला उचलून घेणारच असं त्याला वाटलं. पण आता अर्जुन मुद्दाम तिथून बाजूला गेला आणि प्रिन्सने रडका चेहरा केला आणि त्याच्याकडे बघायला लागला.
ओठ बाहेर काढले आणि दा 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 करून हाका मारायला लागला. आणि अर्जुनने बॅग उचलली, ब्लेझर घेतलं आणि मुद्दाम बाहेर जाण्याचं नाटक केलं. आणि प्रिन्स मोठ्यानं रडला. तसं अर्जुनने सगळं सगळं जागेवर फेकलं आणि अरे नो 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 डोंट क्राय माय बच्चा असं म्हणून पळत पळत आला आणि प्रिन्सला घ्यायला लागला. आणि आता प्रिन्स त्याच्याकडे येत नव्हता. नाही म्हणजे नाही, आधी का घेतलं नाही, मग मी आता तुमच्याकडे येणारच नाही, असं त्याचं सुरू होतं. आणि अर्जुन म्हणाला, तनू किती अकडू आहे ग हा, आणि याच्यामध्ये सुद्धा युगो आहे बरं का. आणि तन्वी हसली आणि म्हणाली, बघा कोण कोणाला म्हणतंय. अर्जुन सर, तुमचं रक्त जसं पास ऑन झालं ना याच्यामध्ये, तसाच तुमचा इगो आणि ॲटिट्यूडसुद्धा पास झाला आहे, त्यामुळे तुम्ही तर काही बोलूच नका. आणि अर्जुन हसून म्हणाला, ॲब्सोल्युटली राईट. अगं पण हा इगो, हा ॲटिट्यूड बाहेरच्यांना दाखवायला ठीक आहे, बापाला आणि आजोबाला कशाला. आणि तन्वी म्हणाली, आता ती सुरुवात इथूनच म्हणजे घरापासूनच होते ना आर्यन. अर्जुन, आणि आता तो तुझं ऐकणार नाहीच बहुतेक. मग आता तरीही अर्जुनने त्याला जवळ घेतला, छातीसोबत घट्ट पकडला आणि त्यानं पुन्हा रडून रडून चिरका आवाज काढून काढून घर डोक्यावर घेतलं. आणि अर्जुन हसायला लागला. मग आता त्याला शांत केलं, गोडगोड बोलला. त्याच्या गालाची पप्पी, त्याच्या डोक्याची पप्पी, सगळीकडून पप्पी घेतली. तेव्हा कुठं प्रिन्स शांत झाला आणि आता तो त्याच्या खांद्यावरून खाली उतरत नव्हता. आता कुणालसुद्धा त्या दोघांचं प्रेम बघून हसला आणि त्याच्या मार्गाने निघून गेला. आणि मग नेहमीप्रमाणेच अर्जुनला उशीर होणारच होता. आता उशीर झाला तर झाला. ऑफिसमध्ये आर्या होती, आर्यन होता, अतुलसुद्धा होता, त्यामुळे अर्जुन सर रिलॅक्स होते. आणि त्यांचे हेच दिवस होते नातवंडांसोबत खेळण्याचे. आणि या उतरत्या वयात रिलॅक्स राहायचं असतं, सगळा भार मुलाच्या खांद्यावर टाकून. आणि मग अर्जुन सरांनी सुद्धा कपडे चेंजेस करून टाकले, घरातले कपडे घालून बसले त्याच्यासोबत खेळत. आणि इकडे तो अजून आला नाही म्हणून अतुल म्हणाला, लिटल मास्टर, वेअर इज युअर डॅड. आणि आर्यन फाईल चाळत म्हणाला, अंकल आता त्यांना विसरा, ते मशगूल आहेत त्यांच्या ग्रँडसन आणि ग्रँड डॉटरमध्ये. आणि अंकल काही विचारू नका, मी आता त्या घरात अनविजिबल झालो आहे आणि त्या घरात बेबी आल्यापासून मला किंमतच नाही राहिली. आणि अतुल म्हणाला, वाव दॅट्स रिअली नाईस, यालाच म्हणायचं सही लाईफ. आणि आर्यन म्हणाला, अंकल मला किंमत नाही राहिली हे चांगलं झालं का. आणि अतुल हसून म्हणाला, तसं नाही रे, पण नातवंड आल्यावर माणूस मुलांकडे कमीच लक्ष देतो, नातवंडाकडे जास्त लक्ष देतो. आणि टायगर जर मला मुलगा असता ना तर माझे असेच दिवस गेले असते. पण या मुलींची मुलं त्यांच्या घरी असतील आणि मी एकटाच. आणि तुला सांगू का, लहानपण म्हणजेच बालपण आणि म्हातारपण सेमच असतं रे. आजोबा आणि नातवंड यांचं नातं खूप खास असतं. आजोबा हे मूळ असतं आणि नातवंड हे शेंडा असतो. आणि बघ आता नक्कीच अर्जुनला फ्रेंड्समध्ये तू दिसत असशील. आणि आर्यन म्हणाला, अंकल आता तुमचे दोस्त इतके एन्जॉय करतात तर तुम्ही का थांबलाय, तुम्ही जाताय का घरी. आणि तुम्हाला पूर्ण हक्क आहे माझ्या बेबींसोबत खेळण्याचा. आणि अतुल म्हणाला, हो टायगर, हे खरं आहे, तू आमचा मुलगाच आहेस, पण बेटा मी रोजच म्हणतोय, रोज तर मी खूप मिस करेन ना या गोष्टी. आणि आर्यन म्हणाला, मग अंकल सिम्पल आहे, मधू आणि संग्रामचे बेबी आहेत की नाही, तुम्ही तिथं राहायला जा ना, ते दोघेच आहेत तिथं. आणि मॅडीला तिचं करिअर करण्यावर फोकस करायचं आहे, त्यामुळे तिचे बेबी सांभाळायला तुम्हाला जावं लागणारच. आणि अतुल हसून म्हणाला, तुझं बरोबर आहे रे, पण तरी. मग आर्यन उठला आणि म्हणाला, ओ माय गॉड, मुली आहेत म्हणून माझे नेहमी हॅप्पी असणारे अंकल, मुलगा नाही म्हणून कधीच दुःख वाटून न घेणारे अंकल, आज असा विचार का करतात. अंकल मी येऊ का प्रिन्सेसला घेऊन तुमच्या घरी राहायला. आणि मी असं करू शकतो. आणि अतुल म्हणाला, हसला आणि म्हणाला, नको, मीच येतो देसाई मॅन्शनमध्ये. आणि आता त्याला हसवण्यासाठी आर्यन म्हणाला, काय अंकल तुम्ही पण, या म्हणायचं ना मला, तेवढंच मी खुश झालो असतो. आणि अतुल म्हणाला, का देसाई मॅन्शनमध्ये तुला कसलं दुःख आहे, ते तर तुझं स्वतःचं घर आहे. आणि आर्यन हळूच म्हणाला, अंकल तिथे ना खूप म्हणजे खूप पाबंदी आहे. मी परवाच्या नेम सेरीमध्ये फंक्शनमध्ये जे काही बोललो ना ते कोणीही सिरियस नाही घेतलं. आणि मला आणि स्वीटीला एकत्र झोपण्यासाठी कोणीही परमिशन नाही दिली.
आता डॅड आहेत माझ्या बाजूनं, पण काल मॉमनं रुद्र अवतार धारण केला आणि स्वीटी घाबरली. आणि आता ती माझ्याकडे आणखीन महिनाभर तरी येणार नाही. बेबी बेबी करून मॉमनं घर डोक्यावर घेतलं आणि स्वीटीच्या डोक्यात आता भीती बसली. तिला असंच वाटणार की मी आर्यनकडे गेले तर बेबींना काहीतरी होईल आणि मॉम ओरडेल. अंकल, तुमच्याकडे आलो असतो तर आमचे दोन्ही बेबी तुम्ही आणि नेहा आंटीने सांभाळले असते आणि मी आणि माझी स्वीटी एन्जॉय केला असतं ना, असं आर्यन फार बारीक चेहरा करून म्हणाला. आणि अतुल खूप हसला आणि म्हणाला, तो ये बात है, तू पण ना खूप बिनधास्त आहेस आणि माणसानं असंच असावं. तू काहीही चुकीचं बोलत नाहीस आणि चुकीचं करतही नाहीस आणि बेटा लगे रहो, एक ना एक दिन कामयाबी जरूर मिलेगी. आणि आर्यन म्हणाला, अंकल, कामयाबी खूप जवळ आली होती, पण मॉम चिडली आणि स्वीटीचा मूड गेला. आता बघू काय होतंय. काल इतक्या दिवसातून माझ्याजवळ ती आली होती आणि रात्रीचं प्रॉमिसही केलं होतं, पण त्याआधीच त्या डफर प्रिन्सने घोळ घातला. आता आर्यन असं अगदी टेबलवर बसून खूप सिरियस होऊन बोलत होता आणि अतुल त्याला हसत होता. मग आता अर्जुन सर तर आज ऑफिसला आलेच नाहीत आणि प्रिन्सची मात्र मज्जाच मज्जा होती. आणि दुपारी लंच ब्रेकमध्ये आर्या म्हणाली, दादा डॅड कुठे आहेत? आणि आर्यन म्हणाला, ते प्रिन्ससोबत खेळायला थांबले, पण तू व्यवस्थित लंच कर. आणि आर्या हसली आणि म्हणाली, प्रिन्स आहेच खूप छान आणि माझ्याशी खूप छान खेळतो. आणि ए दादा, मी आज येऊ का तुझ्यासोबत घरी? आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला, कशाला? म्हणजे प्रिन्सच्या बाजूने जे आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मला त्या घरातून हाकलून द्या. आणि तुझा प्रिन्स काही स्वीट वगैरे नाही, समजलं? डफर आहे तो डफर. त्यानं सकाळी माझ्या अंगावर दूध उडवलं आणि मला दुधानं अंघोळ घातली असं म्हणून आर्यननं सगळं सांगितलं. आणि अतुल, आर्या खूप खूप हसले. मग ऑफिस सुटलं. संध्याकाळी सगळे आपल्या आपल्या घरी गेले आणि आर्यनही घरी आला. आणि तो प्रिन्सेसला घ्यायला गेला तशी तन्वी म्हणाली, आर्यन आधी फ्रेश हो आणि मग बेबीला हात लाव. आणि मग आर्यन फ्रेश होऊन खाली आला आणि एक नजर प्रिन्सकडे बघितलं तर तो त्याच्या हातातलं खेळणं खेळण्यात बिझी होता. आणि आर्यनने त्याला गाफील ठेवून त्याला घेण्याचा प्रयत्न केला, तसं त्यानं झपाटाच मारला आणि आर्यनला त्याचा खूप राग आला. आणि तो चिडून म्हणाला, मॉम, आता याला कसं प्रेम करू मी? आणि तू म्हणतेस की मी खोटं खोटं प्रेम करतो. अगं, तो माझ्याकडे राहतच नाही तर मी काय करू? आणि मॉम, सगळी चुकी माझी नाही, त्यानं पण त्याचं नेचर सुधारावं, समजलं? माझं आणि डॅडचं इतकं छान जमतं कारण मी सुद्धा तितकाच शहाणा होतो आणि डॅडसोबत जुळवून घेतो होतो. रादर आत्ताही जुळवून घेतो. फक्त बापाचं मुलावर प्रेम असून चालत नाही, तर मुलाचंही बापावर प्रेम असावं लागतं आणि त्या मुलानं पण बापाचा रिस्पेक्ट करावा लागतो, तरच बाप मुलावर प्रेम करतो. आणि शेवटी बाप हा बापच असतो, लक्षात ठेव. असा आर्यन त्या 6 महिन्याच्या बेबीचं वागणं बघून भाषण झाडत होता आणि सगळे शांत होऊन ऐकत होते. आणि आर्यन म्हणाला, ही प्रिन्सेस माझ्याकडे किती छान राहते म्हणून माझ्याकडे येते. येते सुद्धा ती माझ्याकडे, मग याला काय प्रॉब्लेम आहे? याचाच अर्थ मॉम, प्रॉब्लेम माझ्यामध्ये नाही, प्रॉब्लेम प्रिन्समध्ये आहे. जर मी माझ्या मुलांवर प्रेम करत नसतो तर प्रिन्सेसवर सुद्धा प्रेम केलं नसतं मी. मग आता तूच ठरव कोण चुकतंय. आणि अरे देवा, काय म्हणावं या आर्यन बाबूला. आता या 6 महिन्याच्या बाळाला त्यानं तर सरळ कोर्टातच उभं केल्यासारखं उभं केलं. आणि तन्वी आर्यनसमोर हाताची घडी घालून निर्विकार नजरेनं त्याच्याकडे बघत होती आणि सगळं गुपचूप ऐकत होती. आणि आर्यनचं बोलून झालं. तो खूप तावातावात बोलत होता आणि मग तो थोडासा शांत झाला आणि सगळ्यांकडे बघायला लागला.
आणि कोणीच काही बोलत नव्हतं. अगदी तन्वीही काही बोलली नाही. आणि आपण खूप चांगलं भाषण केलं असं त्याला वाटलं. अगदी 10-20 हजार लोकांच्या समोर सभेत बोलल्यासारखा तो बोलत होता. आणि इतक्यात त्याच्या प्रिन्सनेच गॅस रिलीज केला आणि खालून आवाज आला, पुर्र. आणि वर प्रिन्स दात नसलेलं तोंड घेऊन हसत होता. तसे सगळे पुन्हा खूप खूप हसायला लागले आणि आर्यनने फार वाईट तोंड केलं. आणि आर्यन पुन्हा चिडला आणि प्रिन्सेसला घेऊन पाय आपटून बेडरूममध्ये निघून गेला आणि जाता जाता शिव्या देत होता. नॉनसेन्स, डफर, मॅनर्सलेस.